आपण ऐकत आहात CAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करते मिसमॅच लव्ह भाग 52. गाडी मिरामार जेटीपाशी थांबली. दोघंही कारमधून उतरले. जाताना तीच कार दोघांना परत नेणार होती, सो ती तिथेच असलेल्या पार्किंग लॉटमध्ये गेली. गार्गी समोर पाहत होती. एक अथांग निळा समुद्र आणि त्यावर डोलणारी एक पांढरी शुभ्र अलिशान यॉट. ती पाहून गार्गीच्या डोळ्यात क्षणभर चमक आलेली. मग हर्षी गाडीत असलेला तिचा राग या अतिव सुंदर सृष्टी सौंदर्यापुढे थोडा मावळला होता. खरंच खूप देखणं दृश्य होतं समोर. कार्तिक तिच्याच कडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर झालेला तो सूक्ष्म बदल त्याने लगेच टिपला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधानी स्मित पसरलं. चल, त्या यॉटवर जायचंय आपल्याला, कार्तिकने म्हटलं. तसं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ओ रिअली, त्या बोटीवर? तिने बोट करत दाखवलं. हो, तिलाच यॉट म्हणतात, तो म्हणाला आणि तिनं पुन्हा त्या यॉटकडे पाहिलं. तिला जणू स्वप्नातच आहोत असं वाटत होतं क्षणभर. दोघंही जेटीवरून चालत त्या यॉटवर चढले. त्या यॉटवर पाऊल ठेवताच गार्गीला एका वेगळ्याच जगाची जाणीव झाली. टेकवरची ती लक्झरी शांतता आणि समोर मावळतीला आलेला सूर्य, गोव्याची ती सोनेरी सायंकाळ तिच्या मनाला कुठेतरी स्पर्शून चाललेली. तिनं एक दीर्घ श्वास घेतला. गारवारा तिच्या चेहऱ्यावर रुळणाऱ्या बटांशी खेळू लागला. तिने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे स्टाफ सोडून कोणीच नव्हतं. तो निसर्ग, ते गंधाळलेलं वातावरण अन गार्गीचं उत्साहाने ते डोळ्यात भरून घेणं चाललेलं. आणि तिचा हा बदललेला मूड कार्तिकलाही सुखावून जात होता. हे सगळं वर्क होतंय असंच त्याला वाटत होतं एवढ्यात. पण मिस्टर कार्तिक फर्नांडिस तर अजून आलेले दिसत नाहीत. तिच्या प्रश्नाने तो भानावर आला. कदाचित पोहोचत असतील. तोपर्यंत तू बसून घे, मी आलोच कॉल करून त्यांना, कार्तिकने सहजपणे म्हटलं आणि थोडा बाजूला आला आणि त्यांनी कॉल लावल्याचं नाटक करत फोन कानाला लावला आणि गार्गीला ऐकू जाईल असं मोठ्याने बोलू लागला. हॅलो, येस मिस्टर फर्नांडिस, काय झालं? ओ, पण आम्ही तर पोहोचलो आहोत. आय सी, काही अतिशय महत्त्वाचे गेस्ट आलेत. ओके ओके, ठीक आहे, आय अंडरस्टँड. काही हरकत नाही, आपण नंतर बघू मीटिंगचं. थँक्यू. कार्तिकने फोन ठेवला आणि तो वैतागल्याचा आव्हानच गार्गीजवळ आला. काय झालं? त्याला वैतागलेलं पाहून गार्गीने विचारलं. काय होणार आहे, क्लायंटने मीटिंग रद्द केली आहे. कोणी अचानक गेस्ट आलेत, त्यांना अटेंड करावं लागणार आहे, सो त्यांनी आपल्याला इथं एन्जॉय करायला सांगितलंय. ओ, एवढ्या घाईने मला तयार व्हायला सांगितलंस तू आणि आता मीटिंगच कॅन्सल केली त्यांनी. वाव, ग्रेट. मग आता आपण काय एन्जॉय करणार आहोत इथं? आपणही निघूया. वेट वेट गार्गी, आत्ता आलोच आहोत आपण तर. तर काय? इट्स ओके गार्गी, सी, वी कांट कंट्रोल द सिच्युएशन, जस्ट एन्जॉय द ब्युटिफुल सीनरी. आणि तसंही यॉट हल्ली आहे या क्षणाला. आता तिला आपण थांबवू शकत नाही. तुला बीचवर जायचं होतं ना, मग आता आपण त्याहीपेक्षा सुंदर ठिकाणी आहोत. जस्ट एन्जॉय द व्ह्यू. तो आजूबाजूचा व्ह्यू पाहत बोलत होता तशी तिची नजरही आजूबाजूला फिरली. यॉट आता खरंच हळूहळू किनाऱ्यापासून लांब अथांग समुद्रात सरकू लागली होती. यात साधारण 10 मिनिटं कशी निघून गेली तिलाही कळलं नव्हतं. गार्गी आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य न्याहाळत होते. आकाशात आता केशरी आणि जांभळ्या रंगांची उधळण झाली होती. सूर्याचं ते सोनेरी तेज हळूहळू अथांग समुद्रात विरघळत होतं. यॉट अतिशय संथपणे लाटा कापत पुढे जात होती आणि खरंच तो समाच न्यारा होता. गार्गी, आवडलं ना? याला म्हणतात लक्झरी लाईफ, जे माझ्यामुळे तुला या आयुष्यात पाहायला तरी मिळतंय. नाहीतर बसली असतीस कसल्याशा फालतू बीचवर फिरत. कार्तिकच्या सुरात पुन्हा तोच इनामदारी अहंकार होता. गार्गीने आता त्याच्याकडे तिरस्काराने पाहिलं. ओ, त्यात सुद्धा तुला मला उपकार दाखवायचेच वाटतं. मिस्टर कार्तिक, नाही सुधारणार तू. पण हो,
आम्ही फुकटच्या निसर्ग सौंदर्यात खुश असतो. गरज नाही वाटत मला याची. एकतर जबरदस्तीने मला इथे आणलंस तू. माझा मूडही नव्हता इथे यायचा. आणि वरून तुझे उपकार दाखवू नकोस हा मला. मूड नसायला काय झालं? काही का असेना, देवाने इतकं चांगलं लक्झरी लाईफ बहाल केलंय तर राहावं ना हॅपी. कार्तिकने खांदे उडवत सहजपणे म्हटलं. हो का? तुला काय करणार आहेत भावना? गार्गीच्या आवाजात आता एक धार आली होती. पाषाण हृदयी माणसाला काय कळणार प्रेम, आपुलकी आणि आपल्या माणसाचं सोडून जाणं. ज्याने आयुष्यभर फक्त पैसा आणि नफा तोट्यांचाच विचार केला त्याला काय कळणार आहे प्रेम काय असतं ते. कार्तिक क्षणभर थांबला. प्रेम? त्याचं काय आता इथे? येणारच, कारण मला माझं प्रेम आठवतंय या क्षणाला. मला आठवण येते माझ्या प्रियांशची. आणि मला एकटं राहायचं होतं. पण तू तुझ्या विश्वात श्वास तरी घेऊ देशील का मला माझ्या मर्जीने? तिथेही तुझेच नियम, तुझाच कंट्रोल. कार्तिक उपहासात्मक हसला. यू आर अ डम गर्ल देन. ज्या माणसाने तुला फसवलंय त्याला तू अजूनही आठवतेस. दिस इज हाईट नाव. त्याचं ते हसणं गार्गीला एखाद्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटलं. मला माहीत होतं तुला भावनाच नाही. एक दगड आहेस तू, ज्याला कधीच पाझर फुटणार नाही. का बोलते मी तुझ्याशी म्हणा. गार्गी चिडून तिथून बाजूला झाली आणि थेट यॉटच्या रेलिंगपाशी जाऊन उभी राहिली. समुद्राच्या लाटांचा तो फेस आणि वाऱ्याचा तो वेगवान स्पर्श, पण कार्तिकने लावलेल्या आगीमुळे तिच्या मनात विचारांचं वादळ पुन्हा सुरू झालं होतं. खरंच हे सगळं किती सुंदर आहे. हे सोनेरी पाणी, हा वारा, हे सुंदर वातावरण, सगळं अगदी मनात भरून ठेवण्यासारखंच आहे. पण याचा अनुभव घेण्यासाठी आपली आवडती व्यक्ती तर सोबत हवीच ना. आणि तीच तर नाहीये माझ्यासोबत. आणि म्हणून मला हे सगळं आनंदी करत नाहीये. उलट काहीतरी हरवल्याची भावना होते. पण या मठ्ठ कार्तिक इनामदारला काय कळणार? त्याला फक्त गोष्टींवर मालकी गाजवायला आवडतं. माणसाच्या मनावर काय बिततं याच्याशी काहीही त्याला घेणं देणंच नाहीये. दगड आहे तो, फक्त एक निर्जीव दगड. तिच्याच विचारात हरवलेली ती बराच वेळ तिथेच उभी होती. समुद्रातून येणारा गारवा आता वाढत होता, पण तिच्या मनातील दाह काही कमी होत नव्हता. ती बस त्यातूनही मन शांत करण्याचा प्रयत्न करत होती. दुरून कार्तिक तिच्याकडेच पाहत होता. तिचे ते शब्द, पाषाण हृदयी दगड, त्याच्या मनाला कुठेतरी खोलवर टोचत होते. तुला काय कळणार आहे प्रेम काय असतं? त्याच्या इगोला तिची ही वाक्य कुरतडत होती. आणि तरीही विशेष होतं की त्याला तिच्याशी जाऊन बोलावं वाटत होतं. तिला असं पाहू वाटत नव्हतं, पण तरीही त्याचा इगो त्याचे पाय साखरदंडासारखे जखडून ठेवत होता. कारण ही एकच गोष्ट त्याला राग आणत होती की अजूनही ती त्या फालतू प्रियांशच्या आठवणींना इतकं कवटाळून का बसलीये. त्याच्यावर इतकं प्रेम का करत आहे जो तिच्या लायकही नाहीये. ती तुला कधीच भाव देणार नाही कार्तिक. का स्वतःचा अपमान करून घेत आहेस? का फरक पडतोय तुला तिच्या हर्ट होण्याचा? जस्ट इग्नोर हर. कार्तिक स्वतःच्या मनाला समजावण्याचा अतोनात प्रयत्न करत होता, पण त्याला माहीत नव्हतं त्याचं मन तर आधीच त्याच्या ऐकण्याबाहेर गेलं होतं. त्याच्या मनात आता वेगळंच द्वंद्व आणि गोंधळ सुरू झालेला. एक्सेप्ट का करत नाहीस तू कार्तिक इनामदार? या मुलीने तुझा क्लीन बोल्ड केलाय. नो, इट्स नॉट ट्रू. ती साधारण पोरगी माझ्यावर इम्पॅक्ट कधीच पाडू शकत नाही. मी कार्तिक इनामदार आहे. मी ठरवत असतो कोणी माझ्या आयुष्यात राहायचं आणि कोणी नाही. ती मला चॅलेंज करते आणि मी तिला दाखवून देणार. आणि जर का मी ठरवलं ना, तर मी तिला माझा स्वीकार करायलाच लावेन. एक्सेप्ट कर कार्तिक. यू आर फॉलिंग फॉर हर. प्लीज स्टॉप द नॉनसेन्स. शी इज नॉट माय टाईप. तुझ्या टाईपची नाहीये म्हणून सेपरेट रूम पाहता पाहता कॅन्सल केलीस का मग तू? ते बस बस ती ॲटिट्यूड दाखवते मला म्हणून. ॲटिट्यूड ती नाही, आता तू दाखवतोयस. एवढ्यात यॉटवरचा एक अटेंडंट ट्रे घेऊन तिथे आला. वुड यू लाईक टू हॅव सम वाईन सर? कार्तिकने आधी नको म्हणून मान हलवले, पण गार्गीच्या त्या शांत आणि पाठमोऱ्या आकृतीकडे त्याचं पुन्हा लक्ष गेलं. तिला पाहून त्याच्या मनातला गोंधळ पुन्हा वाढला होता.
जो आता त्याला कमी करण्याची गरज वाटत होती. वेट, आण मला. त्याने आवाज देताच तो अटेंडर पुन्हा त्याच्या जवळ आला. मग त्याने त्याच्या ट्रेमधून एक वाईनचा ग्लास घेतला. गार्गीकडे पाहत तो अटेंडंटला म्हणाला, बट हो, तिला नको देऊस. जर असेलच तर तिला फक्त फ्रेश ज्यूस दे. कार्तिकने तो पेग ओठाला लावला. ते तिच्याचकडे पाहत ती त्या ग्लासचे सावकाश 2-3 घोट घेतले. अल्कोहोलची ती सौम्य जळजळ त्याच्या घशातून उतरली आणि त्याच्या मनाच्या इगोच्या भिंती थोड्या सैल झाल्या. नशेत भीती कमी होते आणि भावना प्रबळ होतात. कार्तिकच्या बाबतीतही तेच घडलं आणि ड्रिंक संपताच तो सावकाश पावलं टाकत तिच्या मागे जाऊन उभा राहिला. गार्गी अजूनही समुद्राकडे बघत होती. तिच्या गाऊनचा घेर वाऱ्याने उडत होता. कार्तिकने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला आवाज दिला, गार्गी. कार्तिकचा आवाज आता मघासारखा कठोर नव्हता. त्यात एक प्रकारची आर्तता होती. काय त्रास देते तुला? काय एवढा त्रास करून घेत आहेस? आय मीन, त्याने फसवले हे तू एक्सेप्ट का नाही करत आहेस? कारण मी खरं प्रेम केलंय त्याच्यावर. सोड, तुला नाही समजणार. आणि तुला काय करायचंय? जा, जाऊन तुझं काम कर. ती आताही तिरसटासारखी म्हणाली, गार्गी, मी हे तुला एक फ्रेंड म्हणून सांगतोय. तू खरंच चांगला मुलगा नाहीये. ओ, द कार्तिक इनामदार आणि चक्क माझ्याशी मैत्री. आज सूर्य कुठं उगवलाय? इज इट पॉसिबल? माझी आणि तुझ्याशी मैत्री हे शक्यच नाहीये या जन्मात तरी. का? का नाहीये शक्य? अरे, तुझ्यासारख्या इगोइस्ट माणसाशी मी कधीच मैत्री करू शकत नाही. मला तर कल्पनाही करवणार नाहीये. ती हसली. ओके, मग आज असं समज, हा कार्तिक इनामदार नाहीये, जस्ट कार्तिक आहे. आणि तू तू गार्गी प्रधान नाहीस, तर फक्त गार्गी आहेस. चालेल असं? पण मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आणि तुला नाही जमणार कार्तिक इनामदारच्या कॅरेक्टरमधून बाहेर येणं. सो सोड ना. म्हणत ती थोडी बाजूला गेली. तो परत तिच्या जवळ गेला. मला बोलायचंय गार्गी. आय प्रॉमिस. मी आता तुझ्यासमोर फक्त कार्तिक आहे. आय स्वेअर. तो गळ्याची शपथ घेत म्हटला. तिने एक नजर त्याच्याकडे टाकली आणि परत भलतीकडे पाहत त्याला म्हणाली, काय आहे? बोल. काय ग? इतका द्वेष का करतेस तू त्या कार्तिक इनामदारचा? मला पण सांग. नाही करू तर काय करू? आजपर्यंत माझ्यासोबत जे काही घडलंय ना, ते त्याच्यामुळेच तर झालंय. त्यानेच मला ओढलं बाजूला त्या दिवशी आणि त्यामुळे हे लग्न मला करावं लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा प्रियांश माझ्यापासून दूर गेला. सगळं तुझ्यामुळे झालं. सगळं छान चाललं होतं माझं आयुष्य. पण माहीत नाही कुठून तू आलास. मी आज खूप मिस करते प्रियांशला. यु नो, खूप प्रेम केलंय मी त्याच्यावर. पण त्याने जो विश्वासघात दिलाय ना, तो खूप त्रास देतोय मला. मग विसर ना त्याला. ज्या माणसाने फसवलं त्यासाठी का रडायचं? या जगात काही कमी माणसं आहेत का? तेच तर नाही करता येते मला. त्याला खरंच विसरायचं आहे मला. कारण आता त्याची आठवण मला त्रास देते. पण कसं विसरू आणि काय करू मला कळतच नाहीये. गार्गीच्या डोळ्यात आता पाणी भरलेलं. तिने एकदम कार्तिकच्या हातातल्या रिकाम्या ग्लासकडे पाहिलं आणि मग नजर पुन्हा अथांग समुद्राकडे वळवली. विसरायचाच प्रयत्न करते मी, म्हणून तर हा सगळा त्रास होतोय. हे जे आत कुठेतरी सतत टोचतंय ना, ते थांबवायचंय मला. पण करू काय? मी काही मदत करू शकतो का? तू तू काय करणार आहेस? तिने डोळे पुसत म्हटलं आणि अचानक विचारलं, आणि काय रे, हे रेड कलरचं तू काय पित होतास? इट्स वाईन. कार्तिकने तिच्याकडे पाहत संथपणे उत्तर दिलं. हो का? मग मला पण हवी आहे. तू मला मदत करायला तयार आहेस ना? मग एक काम कर, माझ्यासाठीही वाईन सांग. नो गार्गी, तू अजिबात पिणार नाहीयेस, मी सांगून ठेवतोय. येस कार्तिक, मला प्यायची आहे आज. मला तो प्रियांश आणि त्याच्या त्या आठवणींना आज पूर्णपणे धुवून टाकायचंय. थांब, मी आलेच. म्हणत गार्गी झटकन मागे वळली आणि यॉटच्या मागच्या बाजूला ते ड्रिंक सर्व केले जात होते तिकडे ती निघाली. तो स्वतःही वाईनच्या अंमलाखाली असल्याने त्याची हालचाल थोडी मंदावली होती. गार्गी थांब, तू घेणार नाहीस. काय वेडेपणा आहे हा? तुला सवय नाहीये.
कार्तिक ओरडला आणि तिच्या मागे निघाला, पण गार्गी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तोपर्यंत बार काउंटरपाशी पोहोचली. तिथे ट्रेमध्ये वाईनचे काही ग्लास भरलेले ठेवलेले होते आणि तिने इतक्यात एक ग्लास उचलला आणि एका दमात रिकामा केला. कार्तिक आता अगदी तिच्या जवळ पोहोचला. त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. गार्गी, व्हॉट द हेल, आय सेड तू वाईन पिणार नाहीयेस. तो तिला तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता, पण गार्गीने त्याला झिडकारलं आणि चपळाईने दुसरा ग्लास उचलला. कार्तिक तिला रोखण्याआधीच तिने तो दुसरा ग्लासही एका दमात संपवला. वाईनची ती जळजळ तिच्या घशातून खाली उतरली आणि काही क्षणातच तिला नशा चढू लागली. आर यू मॅड गार्गी? कार्तिकने आता तिचा हात जोरात पकडला आणि तिला बाजूला एका कोपऱ्यात ओढत नेला. तुला कळतंय का तू काय केलंयस? तुला माहित नाहीये नशा चढल्यावर तुला सावरणं किती कठीण जातं. का केलंस तू हे? कार्तिक रागाने आणि काळजीने तिच्यावर ओरडला. रिलॅक्स कार्तिक, बट आज मला याची गरज आहे, प्लीज. गार्गी आता हसायला लागली होती. 2 ग्लास वाईनने तिचं डोकं पूर्णपणे फिरवलं होतं. ती थोडी झुलत होती. तिने कार्तिकचा शर्ट पकडला आणि त्याच्या अगदी जवळ येऊन पाहू लागली. आज मला काहीच आठवायचं नाहीये कार्तिक, फक्त या अथांग लाटांसारखं मुक्त व्हायचंय. म्हणत गार्गी बाजूला गेली आणि गोलाकार फिरली, पण तसा तिचा तोल गेला. गार्गी, गार्गी! आणि कार्तिकने तत्क्षणी तिला सावरण्यासाठी आपल्या बाहूंमध्ये ओढलं, जिथे 2 भिन्न जगांमधील संघर्षाला आता एक नवीन किनार मिळणार होती. आजचा भाग इथे संपलेला आहे. बघूया नशेच्या भरात आणखीन काही गडबड तर नाही ना होणार आहे. कार्तिक आणि गार्गीमधलं नातं पुढं जाते की आणखीनच काहीतरी गोंधळ होतोय? पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.